इमाम स्टेज कडे यायचे, इमाम शेख स्टेजवर यायचे। दोन्ही संघाचा हा शेवटचा सामना असेल लीग मॅच मधला। जुनेरा अलम वर्सेस हर्ष इलेव्हन। हर्ष इलेव्हन नाणेफेक जिंकून क्षेत्र फलंदाजी स्वीकारले। गोलंदाजीला प्राचार्य केले ते जुनेरा अलमला संघा। स्ट्राईकला गोलंदाज पहिला गोलंदाज आला असेल तो बाळादास, स्ट्राईकला फलंदाज असेल तो ओमकार, नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो शशांक। लीग मॅचला शेवटचा सामना असेल दोन्ही संघांचा। पहिला षटक घेऊन आले गोलंदाज बाळादादा। हल मिडॉन साईडला गेलेला हा चौकार आहे। चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 4। एक चेंडूच्या सामन्यात धावसंख्या झाली 4। एक स्लोअर पद्धतीचा फुलटॉस चेंडू होता, त्याला मिडॉन साईडला मारला आणि चौकार। या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 4। पुढचा चेंडू बाळादादा याचा सामना करतो ओमकार। पुन्हा एक स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, फलंदाजाला काय समजलं नाही, निर्धाव चेंडू। धावसंख्या तिथे स्थिर, धावसंख्या येते 4। अजूनही या षटकातले 4 चेंडू शिल्लक। पुढचा चेंडू बाळादादाचा, पुन्हा एक फुलटॉस नो। या 9 स्वरूपात धावसंख्या बदल, धावसंख्या झाली ती 11। पंचा फ्रीड असेल का याच्यानंतर चेंडू फ्रीड। धावसंख्या झाली ती 11। 2 चेंडूच्या सामन्यात धावसंख्या झाली ती 11। ह्या 9च्या स्वरूपात धाव पुन्हा एक मिळवून मारलेला हा षटकार। या 6 धावेने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली ती 17। खूप सुंदर अशी फलंदाजी करते तो ओमकार। ओमकार अजूनपर्यंत त्याला सूर गवसला नव्हता 2 सामन्यामध्ये। या 6 धावेने धावसंख्या झाली ती 17। या षटकातले चेंडू झाले ते 3। पुन्हा एक मारलेला लॉंग ऑफला 1 धाव पूर्ण। 1 धावेने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली ती 18। खूप सुंदर अशी फलंदाजी करते तो ओमकार। अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक। स्ट्राईकला फलंदाज असेल तो शशांक। स्लोअर पद्धतीचा चेंडू होता। एक धावेने पंच धाव काढली का? ओके, डॉट चेंडू। कव्हरच्या वरून मारलेला चेंडू, बघूया किती धाव होतात। सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे। पंच धाव किती आहेत? 3। या 3च्या स्वरूपात धावसंख्या बदल धावसंख्या झाली ती 21। एक षटक सामन्यात धावसंख्या झाली ती 21। बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे।
गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज संदीप. स्ट्राईकला फलंदाज असेल तो शशांक. दोन्ही अनुभवी गोलंदाज आणि फलंदाज असेल. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. कव्हरच्या डोक्यावरून मारलेला. बघूया किती धावा होतात. 2 धावा आहे. 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 23. पुढचा चेंडू असेल संदीप याचा. सामना करतो शशांक. वाईट. या वाईट स्वरूपात धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 24. खूप सुंदर अशी गोलंदाजी करते तो संदीप. धावसंख्या तिथे स्थिरावली. धावसंख्या येते 24. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. खूप सुंदर अशी गोलंदाजी. पूर्ण एक निर्धाव चेंडू. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत गोलंदाज संदीप याने. 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही या षटकाचे 2 चेंडू शिल्लक असतील. बघूया आता झेल बाद. शशांक बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज असेल तो संदीप. खूप सुंदर अशी गोलंदाजी करते तो संदीप. आणि आता फलंदाज आलेला आहे तो पण संदीप. बघूया आता कोणता संदीप सरस होतो. स्ट्राईकला फलंदाज असेल तो ओमकार. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. दुसऱ्या षटकातला पंच. सामना लवकर चालू करायचा आहे. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे ते गोलंदाजाने. 1 धाव. 1 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 25. 2 षटकाच्या सामन्यात धावसंख्या झाली ती 25. दोन्ही फलंदाजांचा आपला पॉवर प्ले. दोन्ही पॉवर प्ले झालेले आहेत. तिसरं षटक घेऊन गोलंदाज आला तो पियुष. धावसंख्या येते 25. सुंदर असं क्षेत्ररक्षण. गोलंदाज पियुष स्ट्रेट ड्राइव्ह फटका होता. सुंदर असं गोलंदाजी. आपल्याच गोलंदाजीवर सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं पियुष याने. धावसंख्या तिथे स्थिर 25. पुढचा चेंडू पियुष याचा सामना करते ओमकार. कव्हरच्या षटकार. लॉंग ऑफच्या बनून मारलेला हा षटकार. या षटकारच्या साहाय्याने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली ती 31.
पुढचा चेंडू पियुषाचा, पुन्हा एक मारलेला लॉंग ऑनला षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली ती 37. लगातार 2 षटकार आणि तिसरा षटकार मारला तर संदीप लाडसाहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. ओमकार यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तिसरा षटकार मारला तर 1000 रुपये पारितोषिक. लगातार 2 षटकार ओमकारने मारले. धावसंख्या झाली ती 37. आता तिसरा षटकार मारला तर संदीप लाडसाहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. ओमकार यासाठी एक सुवर्ण संधी आहे. पुढचा चेंडू पियुषाचा, सुंदर असं क्षेत्ररक्षण साहिल याचं, सॉरी विकी याचं. एक धावने विवेक याचं. या एक धावेने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली ती 38. पंच डिसिजन तुम्ही द्यायचे. चौकार आहे तिथे आपला कमिटीचा माणूस आहे. चौकार या 4 धावेने धावसंख्या झाली ती 41. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं होतं क्षेत्ररक्षक विवेक याने आणि लाईन टच असल्यामुळे हा चौकार दिलेला गेलेला आहे. धावसंख्या झाली ती 41. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. ह्या बादच्या स्वरूपात धावसंख्या तिथे धावसंख्या झाली ती 41. ओमकारच्या पारीचा अंत झालेला आहे. खूप सुंदर अशी फलंदाजी केली ओमकार याने. वैयक्तिक आपल्या 33 धावांची खेळी केलेला ओमकार बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज असेल तो चिराग. खूप सुंदर अशी फलंदाजी केली ओमकार याने. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. षटक समाप्त. 3 षटकच्या समाप्त धावसंख्या झाली आहे ती 41. पंच सामना लवकर चालू करायचा आहे. टीम मीटिंग जास्त घेऊन देऊ नका. कर्णधारांना ताकीद द्या. तीन ओव्हरच्या सामन्यात धावसंख्या झाली ती 41. 41. लॉस ऑफ 2 विकेट.
चौथं षटक घेऊन आलेला तो गोलंदाज असेल लेग ब्रेक ऑफ ब्रेक गोलंदाज संदीप. स्ट्राईकला फलंदाज असेल तो संदीप. बघूया कोणता संदीप आता मैदानावर राज्य करतोय. स्ट्राईकला फलंदाज असेल तो संदीप, गोलंदाज असेल तो संदीप. एक युवा सितारा, एक अनुभवी सितारा. निर्धाव चेंडू. धाव संख्या तिथे स्थिरावर. धाव संख्या येते 41. 2 बाद 41. पुढचा चेंडू संदीप याचा. स्ट्राईकला फलंदाज असेल तो संदीप. फुलटच चेंडू होता. पंच धावा किती आहेत? 3. या 3च्या स्वरूप या 3 धाव्याने धावसंख्या बदल धावसंख्या झाली ती 44. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतो संदीप. स्ट्राईकला फलंदाज असेल तो चिराग. सुंदर असे क्षेत्ररक्षण. हे एक धाव. या एक धावेने धावसंख्येत बदल धावसंख्या झाली ती 45. सुंदर अशी ट्राय केली होती कीपर याने. झेल काय भेटला नाही. एक धावेने एक धावसंख्या झाली ती 46. अजूनही या षटकात येईल. 1 चेंडू शिल्लक असेल. या 6 धावेने धावसंख्या बद्दल धावसंख्या झाली ती आपल्या डीपीएल साठी सहकार्य करणारे आपले नगरसेवक संकेतजी बासे साहेब यांचं स्वागत असेल देवळे प्रीमियर लीग मध्ये. धावसंख्या झाली ती 4 षटकांनंतर 52. आपले लाडके युवा नगरसेवक संकेत बासे यांचे स्वागत करतील गजू चौरे. शेवटचे षटक घेऊन आले तो गोलंदाज असेल तो विवेक. पहिला चेंडू विवेकाचा सामना करतो संदीप. स्लोअर पद्धतीने टाकलेला चेंडू विकेट. रनआउटच्या स्वरूपात ही विकेट बाल केली संदीप याने.
त्याही जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज असेल तो कुणाल. स्ट्राईकला फलंदाज चिराग. आतापर्यंत 2 सामन्यामध्ये फ्लॉप ठरलेला चिराग स्ट्राईकला आहे. बघूया चिराग कडनं एक मोठी अपेक्षा आहे कर्णधार आणि संघ मालकाला. जेवढ्या धावा आता हंस 11 मारतील तेवढ्या धावा त्यांना टार्गेट असेल ज्युनियर आलम संघाला. रिओ शॉट मारण्याचा प्रयत्न डॉट चेंडू. धावसंख्या झाली ती 52 52. पुढचा चेंडू विवेकाचा. ह्या 22च्या स्वरूपात 5 धावा. धावसंख्या झाली ती 57. धावसंख्या झाली 57. खूप सुंदर असा चेंडू. एक चेंडू व्हाईट. या व्हाईटच्या स्वरूपात धावसंख्या 58. या षटकातले अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. भुगा लॉंग अपला मारलेला फटका झेल. चिराग बाद झाला. धावसंख्या ती तिसरी धावसंख्या झाली ती 58. चिरागची जागा नेण्यासाठी आलेला फलंदाज असेल तो समर्थ. अजूनही या षटकातले 3 चेंडू शिल्लक. पुन्हा व्हाईट. या व्हाईटच्या स्वरूपात धावसंख्या झाली ती 59. ह्या 2 चेंडू एक मोठी फटकेची आवश्यकता असेल हंस 11 ला. ऐकलं फलंदाजाने हा षटकार. या षटकाराच्या साहाय्याने 6 धावेने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली ती 65. 65 धावा झालेल्या आहेत. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू असेल. स्लोअर पद्धतीचा टाकलेला चेंडू. बघूया काय होतं आता. पंच 2 मिनिटं. सॉरी, एक चेंडू शिल्लक असेल. व्हाईट टाकले होते याच्या अगोदरचे चेंडू. धावसंख्या झाली ती 68. सुंदर मारलेला फटका. लॉंग ऑन हा षटकार. या 6 धावेने धावसंख्या झाली ती
धावसंख्या झाली 74. रणनीती असेल बाळादाची, हा सामना मला जिंकायचा आहे, तर माझ्या मुलालाच मी घेऊन जातो आणि सामना जिंकून दाखवतो. का मला क्रिकेटचा इथं कर्जतचा राजा म्हणतात ते मी दाखवून देतो. या उद्दिष्टाने बाळादादा आपल्या मुलाला घेऊन फलंदाजीसाठी गेलेला आहे. स्ट्राईकला असेल मला तर वाटते बाळादादा, नॉन स्ट्राईकला असेल तो फलंदाज पियुष. आलोटचा विषय नाही. खोलले बाळादाने. धावसंख्या येते 2. एक चेंडूच्या संख्येत धावसंख्या येते 2. गोलंदाज असेल तो ओंकार, स्ट्राईकला फलंदाज असेल तो बाळादादा. फुलटाच पद्धतीचं ब्लॉकवर टाकला चेंडू होता. एक धावेने धावसंख्येमध्ये धावसंख्या झाली ती 3. 2 चेंडूच्या सामन्यात धावसंख्या झाली ती 3. कानमंत्र दिला असेल बाळादाने. बघूया कानमंत्राचा उपयोग काय करतो पियुष. तिसरा चेंडू घेऊन आलेला आहे तो ओंकार. सुंदर असा मारलेला फटका.
या पंच धावा किती? 3 का? 3. या 3 धावेने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली आहे ती 6. सुंदर असा मारलेला एक्स्ट्रा कव्हर वरना हा षटकार. या 6 धावेने धावसंख्या झाली. सुंदर असा प्रयत्न होता कीपर याचा, पण झेल काय भेटला नाही. या 1 धावेने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली ती 13. दुसरे समोर सुंदर असा मारलेला फटका बघू किती धाव होतात. 1 धावेने धावसंख्या झाली आहे ती 14. एक षटक संबंधित धावसंख्या झाली ती 14. अजूनही विजयासाठी 24 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता. इंजोर्ड झालेला आहे एक खेळाडू, त्या जागी दुसरा केतन. कमिटी असोसिएशनचे कोण अध्यक्ष असेल इथे डीपीएलचे, तर हा जो खेळाडू बाहेर आला त्याला जास्त दुखापत असेल तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे. चिराग दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज असेल तो ईशांत. निशांत. स्ट्राइकला फलंदाज असेल तो पियुष. सुंदर असा मारलेला फटका. ह्या 6 धावा का मी पियुषला घेऊन आलो फलंदाजीसाठी हे दाखवून दिलं आता पियुषने का मला हा षटकाच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 20. का मला पप्पानी ओपनिंगसाठी फलंदाजीसाठी घेऊन गेलेत हे त्याने दाखवून दिलं. पुन्हा मारायचा प्रयत्नात होता, निर्धाव चेंडू, धावसंख्या तिथे स्थिरावली आहे. अजूनही या षटकातले 4 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या झाली आहे ती 20. पुढचा चेंडू चिराग्याचा.
पुन्हा एक मारलेला फ्लाइंग लेग बंदा हा बघूया की धावा होतात. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं होतं क्षेत्ररक्षकाने. या दोन धावेने धावसंख्या झाली ती 22. खूप सुंदर अशी फलंदाजी करत आहेत पियुष. खूप सुंदर असा चेंडू होता चिराग्याचा निशांत त्याचा सॉरी फुलटॉस चेंडू होता. बघूया काय होतंय. झेल धावसंख्या तिथे स्थिरावली. धावसंख्या येते 22. पुढचा चेंडू निशांत त्याचा षटकार. या धावेने धाव झाली होती 28. सत्तेचाळीस धावांची आवश्यकता. तिसरा षटक घेऊन आलेला गोलंदाज असेल तो शशांक. मागच्या 2 सामन्यामध्ये खूप सुंदर अशी फलंदाजी करणारा संकेत त्या फलंदाजीसाठी गेलेला आहे. पियूषची जागा घेण्यासाठी गेलेला फलंदाज असेल तो संकेत. स्ट्राईकला असेल तो संकेत. नॉन स्ट्राईकला असेल तो बाळादादा. गोलंदाज असेल तो शशांक. सुंदर असा मारलेला फटका लॉंग ऑफच्या वरना षटकार. पण चालू होतील. ऋषभ 11 वर्सेस एम आर पॉवर. आपले दोन्ही संघाचे कर्णधार स्टेटशी संपर्क साधायचे. ह्यानंतर तुमचे लिंक आपल्या ही मॅच लिंकची झाल्यानंतर हे जे कर्णधार कालचे जे क्वालिफाय झालेले ते इथे येऊन उपस्थित दाखवायची आहे.
चौकार. स्लोअर मध्ये टाकला चेंडू बाळाधनने तो ओळखला आणि चौकार. या 4 धावेने एकोणचाळीस. स्ट्रेट ड्राइव्ह. यानंतर सामना असेल शिंदे कॉर्नर्स वर्सेस यश 11. एक लॉंगच्या वरनं हा षटकार. ह्या 6 धावेने धावसंख्या ती 51. संदीप लाड यांकडून 1000चं प्राइज होतं 3 षटकासाठी. तसंच दुसरं प्राइज अजून वाढलेलं एक तिसऱ्या षटकारासाठी संकेत बासे यांच्याकडून. पाणी घेऊन जायचे 12 खेळाडू. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. बारह बॉल में 56 रन पाहुन चकित सारे जन, पाहुन चकित सारे जन, पाहुन चकित सारे जन. फलंदाजी तो करे छान नियमित खेळतो या टिकून, नियमित खेळतो या टिकून, नियमित खेळतो या टिकून. बाळा धनवेचा मोठा काटा उठलाऊ, आता बाळा धनवेचा मोठा काटा उठलाऊ. बाळा धनवे दादाचे चौकार षटकार पाहू, बाळा धनवे दादाला चाळा खेळताना पाहू. गर्द फेमस. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद जिजा मास्टर. यानंतर होणारा सामना असेल शिंदेस कॉर्नर्स वर्सेस यश 11. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. नाणेफेक करतील आपले लाडके नगरसेवक संकेत भाषे यांच्या. नाणेफेक होईल. धावसंख्या झाली आहे ती 52. अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. गोलंदाज आले तर गोलंदाज ओमकार. अजूनही 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल. यश 11 संघाचा कर्णधार लवकर यायचे नाणेफेकीसाठी. पहिला चेंडू ह्या लॉंगरनवरनं षटकार. ह्या 6 धावेने धावसंख्या. सच्चा फलंदाज कर्जत हिवली गावाचा, लक्ष्मी पुत्र बाळा धनवे नावाचा. पुन्हा एक मारलेला फटका. का मला कर्जतचा राजा म्हटला जातो दाखवून देतो बाळादादा. सच्चा फलंदाज कर्जत हिवली गावाचा, सच्चा फलंदाज कर्जत हिवली गावाचा, लक्ष्मी पुत्र बाळा धनवे. लगातार 2 षटकारानंतर 2 षटकारानंतर धावसंख्या झाली ती. धावसंख्या किती आहे?
धावसंख्या झाली 64. अजूनही विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. अजून एक षटकार जर मारला तर संकेत बासे नगरसेवक यांच्याकडनं 1000 रुपये, तसेच संदीप लाड यांच्याकडून 1000 रुपये. हे संदीप लाड यांचे 1000 रुपये आज सकाळपासून चालू आहेत, पण ते अजूनपर्यंत कोणी फटकवले नाही. हे 1000 रुपयेसाठी बघूया बाळादादा धनवी मानकरी ठरतोय का. स्लोअर पद्धतीचा टाकलेला चेंडू हा फसवला. ह्या वैयक्तिक 44 धावांच्या फलंदाजी करतोय तो बाळादादा. 11 चेंडू आणि 44 धावांची खेळी करतोय बाळादादा. षटकार. हे डीपीएल मधलं सच्चा फलंदाज. खूप सुंदर अशी हॅलो धन्यवाद डीजे मास्टर. हे पर्वत तिसऱ्या मधले ही दुसरी 50 असेल. पहिली झाली होती ती पराग शिंदे याची झाली होती. ही दुसरी 50 झाली ती बाळादादा याची. आणि बाळादादा ही अपेक्षा होती कमी 50 कधी पूर्ण करतो ही DPL ला हसेल असं मला तर वाटते. आणि ती 50 पूर्ण झाली. पुढचा चेंडू ओमकार याचा षट. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. खूप सुंदर अशी खेळी केली. एकतर्फी खेळी होती बाळादाची. तब्बल 13 चेंडू 56 धावा. 56. तेरा चेंडू आणि तब्बल 56 धावांची खेळी गेली बाळादा याने. मला तर वाटते प्रत्येक DPL मध्ये जो ज्युनियर आला महासंघ पहिल्या सामन्यामध्ये हरला जातो, पण नंतरचे सामन्याचे कमबॅक करतो तो डायरेक्ट विजयाचा शिल्पकारच असतो. खूप सुंदर अशी फलंदाजी बाळादा याची. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल बाळादा धनवी. खूप सुंदर अशी फलंदाजी. 13 बॉल 56 रन. लक्ष्मी पुत्र बाळा धनवे नावाचा. लक्ष्मी पुत्र बाळा धनवे नावाचा. संकेत आपले नगरसेवक संकेत बासे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच